आणि आता लोकसभेचा रणसंग्राम, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। गिरीश महाजन, दादा भुसेंची मुख्यमंत्री शिंदेंसोबत भेट, नाशिकच्या जागेवर उमेदवार लवकर जाहीर करण्याची मागणी, 2 दिवसात उमेदवार जाहीर करण्याचे शिंदेंचं आश्वासन। नाशिक आणि संभाजीनगरमध्ये समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून अर्ज दाखल, नाशकातून दिलीप खैरे तर छत्रपती संभाजीनगरमधून मनोज घोडकेंनी अर्ज भरलाय। नाशिकची जागा शिंदे गटच लढवणार, औपचारिकता म्हणून उमेदवारीची घोषणा होणं बाकी आहे। लवकरच मुख्यमंत्री अधिकृत घोषणा करतील। हेमंत गोडसे नाशकातून लढण्यावर ठाम आहेत। पंतप्रधान मोदींना मंगळसूत्रावर बोलण्याचा अधिकार नाही, मोदींनी नोटबंदी केल्यानं, अचानक लॉकडाऊन लावल्यानं अनेक महिलांना आपलं मंगळसूत्र मोडावं लागलं होतं। संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। सांगलीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारात विश्वजित कदम सहभागी, सुरुवातीला सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद होते। राजवर्धन कदमबांडेंच्या दाव्याला शाहू महाराजांचं पत्रकातून उत्तर, राजर्षी शाहूंच्या रक्ताचा, विचारांचा मी खरा वारसदार, शाहू महाराजांचं वक्तव्य। ज्या व्यक्तीकडे 22 जागांवर उमेदवार निश्चितीचा अधिकार होता, ती व्यक्ती 4 जागांवर समाधान कसं मानते, अमोल कोल्हेंची अजित पवारांवर नाव न घेता टीका। जेवढी दडपशाही कराल तेवढा मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही, सदाभाऊ खोतांच्या ईडीच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचं सडेतोड उत्तर। राज ठाकरेंच्या सभा कुठे होणार हे लवकरच जाहीर करणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती।